तिघेही जण आर्किटेक्चरच्या शिक्षणाकडे वेगवेगळ्या हेतूंनी वेगवेगळ्या वाटांनी वळले. तुम्ही तिघे एकत्र कसे आलात? जेव्हा माझा जॉब सुरू झाला तेव्हा मला हळूहळू कळायला लागलं की मी कम्प्युटरवर बसून 4 खोलीमध्ये आर्किटेक्चर करायला मला आवडत नाहीये. मला प्रचंड रस होता हाताने काहीतरी करण्यामध्ये. आणि आमच्या तिघांचेही एक सर आहेत आर्किटेक्ट मलक सिंग गिल म्हणून. मी त्यांना एकदा भेटायला गेलो त्यांच्या ऑफिसमध्ये. विनीता तेव्हा त्यांच्याबरोबर काम करत होती आणि मी तिथे गेलेलो होतो की सर मी आर्किटेक्चरमध्ये मला एवढं पॅशनेट असून सुद्धा मला आवडत का नाहीये काम करायला. मालक सिंग सरांना माहिती होतं की मी एका आदिवासी गावातनं येतो. तर सर मला ते नेहमी म्हणायचे की अरे प्रतीक तू गाव जा ना, तू इधर क्या कर रहा है. हा प्रश्न पडायचा गावात जाऊन करू काय मग, म्हणजे माझं आर्किटेक्चरमध्ये शिक्षण झालेलं आहे. आणि त्यावेळी मला वाटतं शार्दूलला ड्रॉप लागला होता. त्याच्या घरच्यांनी त्याला सांगितलं होतं की तू घर बांध आता, तसंही तुझ्याकडे 1 वर्ष आहे आता. अच्छा. पण त्याने घरच्यांना सांगितलं मी घर बांधलं तर मातीमध्ये घर बांधणार. शार्दूल प्रश्न विचारायचा सर त्या कुडाच्या भिंती कशा करायच्या. सर म्हणायचे अरे प्रतीक के गाव में वही होता है. आणि मग मी असं सांगून जायचो की हाँ अरे कुछ नहीं सिंपल है, वो बांबू ऐसा काटने का ऐसा लगाने का उसके ऊपर कावडंग लगा देने का. त्या डिस्कशनमध्ये असं झालं की शार्दूलच्या बऱ्याच प्रश्नांची उत्तरं मला येत होती कारण मी माझ्या गावी ह्या पद्धती बघितल्या होत्या, शेणाचं सारवण वगैरे. तर सर बोले एक काम करू ना, दोनों साथ में कर लो. आणि त्या याच्याने शार्दूल आणि आमचा ऍक्च्युली पहिला प्रवास सुरू झाला. पण त्याच्यामध्ये आम्हाला टेक्निकल डिफिकल्टीज येत होत्या. पण आम्ही परत सरांना कसा त्रास देणार, म्हणून आम्ही विनीताला त्रास द्यायला सुरुवात केली की तू सरांबरोबर काम करतेस ना, आता आम्हाला जरा अडचणी आहेत त्या सांगायला सुरुवात कर. आणि मला वाटतं तो पहिला आमचा हे होता जेव्हा आम्ही तिघांनी एकत्र बसून एका प्रोजेक्टबद्दल चर्चा करायला सुरुवात केली. अजून एक गोष्ट आम्हाला खूप जाणवायला लागली ती म्हणजे की सध्याचं जे आर्किटेक्चर आहे त्याच्यामध्ये संवेदनशीलता फार कमी वाटत होती आम्हाला. म्हणजे मी जेव्हा इंटर्नशिप करत होतो तेव्हा एका खूप मोठ्या उच्चभ्रू सोसायटीमध्ये मला काम करायला जावं लागायचं साईटवर ड्रॉइंग्स देण्यासाठी वगैरे. तर त्यावेळी मला वॉचमॅन नेहमी सांगायचं की तू सर्वंट लिफ्ट घे, तू ही लिफ्ट घेऊ शकत नाही. कुठेतरी मी खूप डिटॅच झालो त्या आर्किटेक्चरपासून. एक अशी घटना घडली माझ्या आयुष्यामध्ये की जिकडे मी मग खूप जास्त मला ते जाणवायला लागलं की माझा एक मित्र होता, तो एक खूप मोठ्या सोसायटीमध्ये राहायचा आणि त्याने माझे काही असाइनमेंट्स घेतले होते त्याच्या अभ्यासासाठी आणि मला ते अर्जंटली परत हवे होते. म्हणून मी त्याच्या घरी ते मागायला गेलो आणि जसं मी तिकडे गेलो तिकडे ती सोसायटीमध्ये पहिल्यांदा वॉचमॅनने माझा खाली फोटो काढला, वरती तो त्यांना पाठवला. त्याच्या आईला तर ओळखता आलं नाही, ती बोली की नाही याला मी ओळखत नाही, वर पाठवू नका. मग मी त्याला फोन केला, त्याला म्हटलं अरे मी तुझ्या घरी आलोय. त्याच्या आईचा मग नंतर अप्रुव्हल आला आणि मी जसा त्याच्या घरी गेलो दरवाजा फक्त 2 फूट उघडला, पोर्टफोलिओ माझा बाहेर आला आणि दरवाजा त्यांनी लावून घेतला. काही इंटरॅक्शन झालं नाही माझ्याबरोबर. तर हे मला कुठेतरी पूर्ण त्या आर्किटेक्चरमध्ये पण ते जाणवलं आणि लोकांच्या मनातही जाणवलं. आणि आपल्या गावाकडे बघा ना, तावदानं 2 प्रकारे म्हणजे 2 त्याला फालके असतात. म्हणजे आपण उघडतानाच ते म्हणतो की या आतमध्ये. आणि मुंबईतलं घर तुम्ही दरवाजा उघडायला जाल तर तुम्ही असा ते फट करून आपण पहिले बघतो की एकच तावदान असतं त्याला. तर हे कुठेतरी आर्किटेक्चर आणि संवेदनशीलता जाणवायला लागली. 2 दरवाजे जेव्हा असतात तेव्हा ते माझ्या मोकळ्या मनाचं प्रतीक असतात. मी आर्किटेक्चर झाल्यानंतर एका कन्व्हेन्शनल फर्ममध्ये काम करत होती आणि एकदा असं झालेलं की त्या ऑफिसमध्ये आम्ही कॉन्फरन्स रूममध्ये बसून माझे जे बॉस होते त्यांच्याबरोबर आम्ही आमचे नक्षे असतात, सो ते प्लॅन्सवरती ट्रीज मार्क केलेले असतात, बिल्डिंग्स मार्क केलेले असतात आणि तिकडे ते जे मार्किंग्स होते ना झाडांचे ते फुलासारखे दाखवलेले. A4 साईजचा पेपर होता आणि ते सर आले, त्यांनी सांगितलं ही झाडे इकडनं अशी कापून घ्या, आपण इकडे मस्त असं रॅम्प देऊ, बेसमेंट करू आणि मोठा टावर बांधू. तेव्हा पहिला भांडण माझं त्यांच्याशी झालं, ते झाडं आहेत तुम्ही त्यांना अशी कशी एक फुल्ली फक्त मारली तुम्ही पेपरावर आणि तुम्ही सांगतायत की कापून टाका आणि झालं. तेव्हा त्या भांडणानंतर त्यांनी मला सांगितलं की अशा कन्व्हेन्शन आर्किटेक्चरमध्ये तू पडूच नको, हे तुझ्यासाठी नाहीच आहे. सो त्यानंतर मालक सरांकडे मी कामाला गेली आणि तेव्हा आम्ही भेटलो. तेव्हा तुम्ही भेटलात. तुम्ही तिघे एकत्र आलात त्याचं कारण शार्दूलचं घर. मग आता त्याच्याबद्दलच आम्हाला सांगा. माझे आजोबा शाहीर आत्माराम पाटील, त्यांनी आम्हाला नेहमी शिक्षण दिलं की तू जे पण करशील पण ते समाजासाठी असायला हवं. मला मुंबईमध्ये वाढल्यामुळे मुंबईतलीच घरं, मुंबईचं आर्किटेक्चर दिसत होतं. ते बघताना असं वाटायचं की अरे मी जे करतोय हे एका क्लासच्या लोकांसाठीच आहे का, डिझाईन हा विषय हा सगळ्यांसाठी नाही का. मग जेव्हा माझं घर बांधण्याची पाळी आली तेव्हा मला असं ठामपणे मत होतं माझं की माझं घर बनतंय की नाही हे सगळ्यांसाठी उपलब्ध असायला हवं, सगळ्यांनी डिझाईन करायला हवं.
हम्म. आणि सगळ्यांनी एकत्रित मिळून घर बनवायला हवं. आणि त्याच्यासाठी मग मटेरियल कोणतं, मग मातीच वापरावी, कारण तिकडची लोकांना तेच येतं. बरोबर. आणि हे माझ्या गावी घर बनवायचं होतं आईबाबांना. घर बनवताना आम्ही फार वेगळे होतो तेव्हा, ही 10 वर्ष आधीची गोष्ट आहे. आम्हाला आव्हानं आजूबाजूची लोक देत होती. पहिले तर मातीत घर बनवणार. पालघर जिल्हा आदिवासी जिल्हा आहे. आजूबाजूचे लोक, मला अजून आठवतं, शेजारी आमच्या बुवा राहतात, रमेश जाधव, ज्यांनी घर बनवलं मेस्त्री घराचे आमच्या. ते म्हणायचे, बाबांचे पैसे संपले का तुझे, मातीचं घर बनवतोय. मग त्याच्यानंतर मग दुसरं आव्हान, अरे पण तुम्ही शहरातून वाढलेली माणसं, तुम्हाला असं घर बनवायचं, तुम्हाला आमच्यासारखी घरं कशी काय चालतील. मग आम्ही म्हटलं ठीक आहे, आम्ही आमच्या हिशोबाने बनवू, पण अशीच बनवू, मातीतच बनवू. ते झाल्यावरती मग त्या घरातली येणारी आव्हाने, म्हणजे आईला माझ्या टॉयलेट जे आहे ते आधुनिकच हवं होतं, तर ते कसं बनवावं आणि त्याच्यात निसर्गाची सांगड कशी घालून द्यावी. मग येऊन लोक बोलायची, अरे घर तुमचं पावसाळ्यात विरून जाईल, तर मग काय कराल, मग त्याचं काय. मग असे आजूबाजूची लोक आम्हाला आव्हानं देत गेली आणि आम्ही त्याला उत्तरं देत गेलो आणि ते स्ट्रक्चर बनत गेलं. मला अजून आठवतं, आम्ही सगळे कॉलेजचे मित्र माझ्या शेतावर जायचो, इथे घर बनतंय शेजारी आणि इथे आम्ही त्याचं मॉडेल बनवतोय. हे आर्किटेक्टला सांगितलं तर कदाचित नाईटमेअर प्रोसेस, कारण आम्हाला कशी सवय असते की प्लॅन, सेक्शन, एलिव्हेशन सगळं आधी रेडी पाहिजे आणि मग तुम्ही स्ट्रक्चर बनवताय. इकडे उलटं चाललं होतं, कारण आम्हाला आव्हानं तेव्हा कळत होती की अरे हे असं केल्यावर असं होईल. एक गोष्ट सांगायची म्हणजे, आम्ही आता समजा ही बीम आहे, हे बनवण्यामध्ये बरीच कार्बन फुटप्रिंट किंवा निसर्गाची हानी होते. ह्याच्या जागी ह्याचा पर्याय म्हणजे आपल्या आधी जे व्हायचे त्या कमानी व्हायच्या मोठ्या मोठ्या. ओके. तर आम्ही असं ठरवलं की कमान बनवूया. बरं. ठीक आहे, कमान बनवली, ती पहिल्यांदा पडली, कारण त्याला हो टेक्निक असते बनवायची. आणि आमच्या जिल्ह्यात आधी मेस्त्रींना जमायचं, आत्ता नाही जमत. जुन्या घरात आहेत कमानी, म्हणजे कमानी बनवायचं नॉलेज, स्किल लॉस झाले. मग परत आम्ही मालक सरांना विचारलं, सरांनी काही गाईडलाईन्स दिल्या, परत बनवली, परत पडली. तिसऱ्यांदा बनवली, आम्हीच पाडली. आणि चौथ्यांदा बनवली तेव्हा ती राहिली. पूर्ण घरात जवळजवळ 15 कमानी आहेत, म्हणजे पूर्ण घर कमानीवर उभं राहिलं. माझ्या आई बाबा तर लिटरली ज्या घरात मोठ्या मोठ्या त्याच्या खालीच जायचे नाही. 6 महिने त्यांना वाटायचं आता पडेल किंवा नंतर पडेल. एका खोलीतून दुसरी खोलीकडे पळून खालीच जायचे. आणि ह्याच्यात ऍक्च्युली आई बाबांनी एवढा विश्वास ठेवून ते घर बांधण्याची संधी दिली आणि आम्ही जसं बांधत गेलो तसं त्यांना, आई मला अजूनही सांगते की मी तुझा पहिला कस्टमर, पण मला तू घर बनवण्याच्या आधी दाखवलीच नाही प्रतिमा की कसं घर बनणार आहे, नुसतं बनत गेलं डोळ्यासमोर, काय होतंय ते होतंय. आम्हाला आता ते घर बघायचंच आहे. हो, हा जो स्टेअरकेस आहे हा एंटर केल्या केल्या दिसतो. हा स्टेअरकेस इतका लोकांना आवडतो. अनंत जाधव हे ज्यांनी हा स्टेअरकेस बनवला, तर स्टेअरकेसचा जो रेलिंग आहे, इमॅजिन करा, ही अशी बेंड होते आणि अशी सुद्धा बेंड होते, एकाच डायरेक्शन मध्ये बेंड होत नाहीये. त्या माणसानं तो पूर्ण रेलिंगचा असा एक आराखडा एका पुठ्ठ्यावरती काढला, जंगलात गेला आणि तसं झाड मॅच होतंय की नाही ह्याला शोधलं आणि त्यांनी आणून ती रेलिंग बनवली. किती कृतज्ञता वाटली असेल मला इतकी. आणि ते आमचे मेंटॉर आहेत. ह्या घरात जवळपास आम्ही 8 प्रकारची लाकडं वापरली, 8 स्पीशीज. आम्हाला खूप प्रश्न विचारतात लोक की तुम्ही प्रॅक्टिस सस्टेनेबल आर्किटेक्चरची करताय, पण तुम्ही लाकूड वापरताय. पण आमच्याकडच्या आदिवासींचा ना लाकडाकडे बघण्याचा दृष्टिकोनच खूप वेगळा आहे. ते म्हणतात की तुम्ही लाकडं वापरा, पण लाकडं लावा सुद्धा. आमच्याकडे जेव्हा घर बनतं त्या घराच्या बनण्याच्या प्रोसेसमध्येच लाकडं लावली जातात, म्हणजे झाडं लावली जातात. आणि त्याची लाकडं माझा नातू किंवा माझी नाती वापरणारे ही मान्यता असते. आणि एकच झाडं लावत नाही, पूर्ण जैवविविधतेतली सगळी झाडं लावतात. आणि ही शिकवण आम्हाला अनंत जाधव सारख्या मेस्त्रींनी दिली. बरं. आणि ही सगळी लाकडांचा अभ्यास इतका, म्हणजे आदिवासी समाज इतका प्रगत आहे. इंडियामध्ये ब्रिटिशांनी लाकडावरती खूप अभ्यास केला, ते आपल्या IS कोडमध्ये आलंय, ते आर्किटेक्चरमध्ये शिकवलंच जात नाही. आणि तुम्ही IS कोड आणि आदिवासी जे एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशनवरती जे नॉलेज टाकतायत लाकडाबद्दल, इट कम्प्लिटली मॅचेस. म्हणजे दोन्ही मॅच करते. जर तुम्हाला ब्रिटिश लोक सांगतायत की तुम्हाला जर कॉम्प्रेशनमध्ये बेस्ट लाकूड वापरायचं ते खैर आहे,
आणि आदिवासी सुद्धा तेच सांगतो. हो. सो हे जे ज्ञान आहे हे पण वाचवायचं होतं या घरामध्ये. हा एंट्रन्सचा भाग आहे. हा, तिकडे मला कमान दिसली. हो, तीच कमान 5 वेळा पडली, एंट्रीचीच. आमचे अजून एक मेंटॉर आहेत प्रवीण माळी. त्यांनी लिटरली ह्या मुवमेंटला, नॅचरल बिल्डिंग मुवमेंट ज्याला आम्ही म्हणतो, त्याला आर्च क्रांती असं नाव दिलंय. तुम्ही एक बीम वगळून आर्च जेव्हा बनवता तेव्हा खूप तुम्ही अचीव करता पर्यावरण पूरकतेकडे. इवन तुम्ही तो मातीमध्ये, आता हा आर्च माती मध्ये आहे, वीट आणि माती, त्याच्याऐवजी तुम्ही सिमेंटमध्ये जरी केला तरी पण तुम्ही खूप अचीव करता कार्बन फुटप्रिंट. तर आता तुम्ही तिघे एकत्र आलात आणि या तुमच्या पहिल्या प्रकल्पाने तुम्हाला खूप धडे दिले, म्हणजे तुम्ही खूप शिकलात, किंवा असं म्हणू की तुमची एक फिलॉसॉफीच तयार झाली. आणि त्याच्यानंतर तुम्ही 10 वर्ष काम करताय. किती घरं बनवली असतील ह्या 10 वर्षात? 30 बनवलीस. घरं बनवली असतील. 30 एक घरं तुम्ही बनवलीत. पहिल्यांदा तर आम्ही फार वेगवेगळ्या पद्धतीचे प्रोजेक्ट्स केलेले आहेत. म्हणजे घरं तर आम्ही बनवतोच, पण घर बनवण्यासाठी आमच्याकडे एक आदिवासी माणूस सुद्धा येतो, किंवा एक शहरात राहणारा खूप श्रीमंत माणूस आहे ज्याला आपल्या लाईफस्टाईल चेंज हवा आहे आणि त्याला आता गावाकडे जायचंय, शेताकडे जायचंय आणि ती नैसर्गिक जीवनशैली हवी आहे, असेही लोक आमच्याकडे येतात. आणि यांच्या प्रत्येकासाठी आम्हाला ते वेगवेगळ्या पद्धतीचे घरं बांधावी लागतात. त्याचप्रमाणे आदिवासी समाज जो एकत्र येऊन काहीतरी करायचा प्रयत्न करतोय, जसं वेहेलपाड्यामध्ये एक आदिवासी समाज आहे जो एकत्र येऊन जंगल वाचवतोय. मग त्या जंगलामधनं येणारी उत्पन्न आहेत ती प्रोसेस करण्यासाठी एक फॉरेस्ट प्रोसेसिंग युनिट बनवण्यासाठी म्हणून त्यांनी आम्हाला बोलवलं होतं आणि आम्ही त्यांना ते बांधून दिलं होतं आणि ते त्यांच्याच टेक्नॉलॉजीमध्ये बांधून दिलेलं होतं. त्याचप्रमाणे रिसॉर्ट्स आता बरेच आपण बघतोय की बऱ्याच जणांना ती नैसर्गिक जीवनशैलीचं महत्त्व समजायला लागलेलं आहे. तर ती लोकंसुद्धा अशा विकेंड्सना वगैरे रिसॉर्टला जातात. तर असे बरेच रिसॉर्ट्स आम्ही आता बनवतोय नैसर्गिक साहित्य वापरून. लो कॉस्ट हाऊसिंगचे प्रोजेक्ट करतोय आम्ही. सरकारबरोबर सुद्धा काम करतोय, म्हणजे ज्याच्यामध्ये प्रधानमंत्री आवास योजना असेल की त्याच्यामध्ये आपण अशा पद्धतीचे मटेरियल कशा पद्धतीने वापरू शकतो. आणि होतं काय की ही आव्हानं आहेत म्हणजे आम्हाला मिळणारी, कारण आम्ही डिझाईन जत्राला एक कोलॅबरेटिव्ह म्हणतो. याच्यामध्ये आम्ही म्हणजे आम्ही डिझायनर म्हणून आम्ही सांगणार तसं तुम्ही वापरायचं असं याच्यामध्ये विचार नसतो. आम्ही त्या समाजाबरोबर, त्या व्यक्तीबरोबर एक खूप वेळ संवाद साधतो, समजून घेण्याचा प्रयत्न करतो की त्याच्या नक्की गरजा काय आहेत आणि त्या गरजांना कशा पद्धतीने आपण आपल्या वास्तुकलेतून प्रतिसाद देऊ शकतो, ही त्याच्यातली महत्वाची भूमिका आहे. मला वाटतं प्रतिसाद हा शब्द खूप छान आहे. मला सांगा, डिझाईन आणि जत्रा हे नाव तुम्हाला कसं सुचलं? शार्दूल आणि विनीता ना हे जराही याच्यामध्ये इंटरेस्टेड नव्हते, पण मी नेहमी त्यांना इन्सिस्ट करायचो की अरे आपण तिघं एकत्र येऊन काम करतोय तर आपलं काहीतरी नाव असलं पाहिजे. आणि शार्दूल बोलतो नाही नाही ठीक आहे ना, फ्रीलॅन्सिंग सारखंच आपण काम करतोय तर राहू देत, शार्दूल पाटील, विनीता आणि प्रतीक. मी बोललो नाही नाही, आपण तिघं एका फिलॉसॉफीने काम करतोय, नाव असलं पाहिजे. आणि मी त्यांना जवळ एक 100 नावं दिली. म्हणजे प्रत्येक वेळी मी असं फोन करायचो, अरे शार्दूल हे नाव सुचलंय, कसं वाटतंय? शार्दूल बोलतो मला नाही आवडलं. हो, विनीता बोलायची नाही नाही मला पण नाही आवडलं. आणि असं करत करत एकदा आम्ही शार्दूलच्या गावामध्ये बसलेलो होतो आणि आमचे ते अनंता बुवा आले, रमेश जाधव, आणि ते बोलते अरे तुम्ही वज्रेश्वरीच्या जत्रेला येणार आहात का? तर शार्दूलने सहज विचारलं काय असतं जत्रेमध्ये. तर मग त्यांनी जत्रेचा इतिहास वगैरे सांगायला सुरुवात केली आणि त्यांनी सांगितलं की इकडे कसं असतं की शेतकरी धान्य घेऊन येतो, कुंभार आपली मडकी घेऊन येतो, चांभार आपल्या चपला घेऊन येतो, आणि पूर्वीच्या काळी असं असायचं कोणी पैशाने विकत घ्यायचं नाही, एक्सचेंज व्हायचं, स्किल एक्सचेंज व्हायचं. आणि मग असंच गमतीनं विचारलेलं अरे आपण पण तेच करतोय ना, म्हणजे आपण एकत्र येतोय आणि आपण आयडियाज एक्सचेंज करतोय आणि आपण डिझायनर्स आहोत, म्हणून मध्ये डिझाईन जत्रा असं नाव त्याच्यातनं आलं. नवी घरं, नवीच म्हणजे नव्या पद्धतीने, जे काही कन्व्हेन्शन आहे त्याच्यापेक्षा वेगळ्या पद्धतीने बांधायचे. तुम्हाला क्लायंट कसे मिळत गेले? बरेच क्लायंट्स ॲक्च्युली ऑलमोस्ट 80% क्लायंट्स म्हणायला हरकत नाही माउथ पब्लिसिटीने आलेले. माउथ पब्लिक. हो, कारण आम्ही कोलॅबरेटिव्ह आहोत, आमचे नेटवर्क्स आहेत तेवढे बऱ्यापैकी मोठे. तर आता एक प्रोजेक्टची स्टोरी अशी की ते आले होते असेच माउथ पब्लिसिटीने. त्यांना घर बनवायचं होतं एकदम एक अशा एक्स्ट्रीम क्लायमेट, म्हणजे अप्पर सह्याद्रीमध्ये, त्र्यंबक तालुका. जेव्हा घर मिळतं आम्हाला एखादं, तेव्हा आम्ही घर डिझाईन करायच्या आधी एक्स्ट्रीम क्लायमेट कंडिशनमध्ये जाऊन त्या जागेवर राहतो आणि बघतो की हे कशी आहे जागा, कारण आपण मातीचं घर बनवणार आहोत. तर मग आपल्याला वी हॅव टू बी 3 times मोर केअरफुल अबाउट बिल्डिंग अ हाऊस. सो असंच ते घर झारवड नावाच्या गावामध्ये घर आहे. वारा घराला हानिकारक असू शकतो हे आम्हाला तिकडे जाणवलं. तिकडे आम्ही गेलो होतो भर पावसाळ्यात. जो पहिला फोटो आहे तो प्रतीक आहे चालताना. तर त्याच्यामध्ये तुम्ही बघाल त्याची छत्रीची पूर्ण विल्हेवाट लागलेली आहे. हो,
तिकडे त्या तालुक्यात बनणाऱ्या छत्र्यात चालतात, बाकी कोणत्याही छत्र्या 3 दिवसात खराब होऊन जातात, वीज नसते. आता तिकडे लास्टला एक फोटो आहे, आम्ही त्या एक आठवडाभर होतो तिथे आणि आम्ही डिझायनिंग त्या आठवड्याभरात केलं. रात्री ऑइल लॅम्प्स घेऊन बसलो होतो आणि डिझाईन करत होतो घर त्यांचं. खूप पाऊस होता आणि आजूबाजूला पाऊस झाल्यावरती ते गाव आयसोलेट होऊन जातं. तर आमच्याकडे काहीच मार्ग नव्हता बाहेर जायला, पण इट वॉज व्हेरी नाईस. माझं जस्ट एंगेजमेंट झाली होती. माझी बायको अनुराधा इकोलॉजिकल आर्किटेक्ट आहे, ती माझ्याच बॅचची. फोटोमध्ये सांगण्याचा हेतू काय, मागचं उंबराचं झाड तरी बरेच आर्किटेक्ट लोक कन्सिडर करतील की आपण तोडू नये, पण त्याच्यानंतर एक छोटंसं फूल आहे, ते फूल एवढूसं आहे, त्याला हेबिनारिया किंवा एंजल ऑर्किड म्हणतात, ग्राउंड ड्वेलिंग ऑर्किड आहे ते फूल फक्त 2 आठवडे पूर्ण वर्षातून येतं. तेव्हा आपण तिकडे हजर नसू तर आपल्याला समजणारच नाही इकडे काय, आणि आपण तिकडे काहीतरी घर बांधून मोकळं होऊ. तर तिचा एकदम अट्टहास असतो की मी पहिले जाईन आणि मी डिसाईड करीन की तुम्ही इकडे घर बनवायचं नाही, इकडे घर बनवायचं नाही, इकडे घर बनवायचं नाही. म्हणजे उरलेल्या ठिकाणी बनवा. हा, मग उरलेल्या ठिकाणी तुम्ही घर बनवा. सहभाग म्हणजे तिकडल्या लोकांचाच नाही, पण आमची मित्र, क्लायंट म्हणजे जे घर मालक आहेत त्यांचे नातेवाईक, त्यांची मुलं सगळे घर बनवतात. कारण आपण हे सिमेंटमध्ये नाही करू शकत. माती कशी असते, सगळ्यांना मातीबरोबर खेळता येतं, सगळ्यांनी खेळलेलं असतं, त्यामुळे सगळ्यांना मातीचं घर बनवता येतं. आणि आता तुम्ही तिकडे जाल तर मग ते घर पूर्ण असं निसर्गाने, मोस्टली आमची सगळी घरं निसर्गाने सगळी अशी एन्व्हलप झालेली आता दिसतात. तिकडे एक रेसिडेन्शियल लेपर्ड आहे. जेव्हा आपण आर्किटेक्चरच्या बद्दल विचार करतो ना, तेव्हा आर्किटेक्चर म्हणजे पर्यावरणाला पुरून उठणारं एक फील्ड. पण घर बांधण्याच्या क्रियेत तुम्ही पर्यावरणाची नॉट जस्ट प्रोटेक्शन बट ऑल्सो तुम्ही त्या पर्यावरणाला खूप त्याचं कॉन्झर्वेशन करू शकता. आपल्या टॉयलेटचं पाणी जे आता इकडे एक झरा वाहताना दिसतोय, ते ऍक्च्युली ह्यांच्या घराचं बाथरूम मधलं पाणी, आणि त्याला कसं ट्रीट करून तुम्ही बाहेर काढू शकता की पर्यावरणाची हानी नाही होणार त्याच्यामध्ये. मातीचं घर म्हटलं की तुम्हाला एक इमेज येते की बाबा पडीत किंवा गरिबाचं घर, ते तोडण्याचं आमचं काम आहे, ती इमेज तोडण्याची. तर हे थोडेसे इंटिरियरचे फोटो आहेत. म्हणजे आता 2 महिन्याआधी त्यांचा फोन आला की आता या घराला 3 वर्ष झाली. 3 वर्षात टोटल त्या घरमालकांनी 6 वेळा फॅन लावलाय घरामध्ये. अजूनपर्यंत फॅन नाही, AC नाही, काही नाही. हे काही डिटेल्स आहेत. म्हणजे त्यात स्थानिक दगड, स्थानिक आता हे जे मधला फोटो आहे त्याला IPS म्हणतात. हा पण स्किल निघत चाललाय आपल्या देशातून. आणि तलाव दिसतो समोरचा, म्हणजे जितकी ओपन ठेवता येईल जागा तेवढी ओपन ठेवावी. हा पुढचा प्रोजेक्ट आहे ॲक्च्युली. तर प्रतीक जसा म्हणत होता की आम्ही फक्त एक प्रकाराच्या क्लायंटला केटर करत नाही, तर खूप अशी रेंज आहे मोठी. तर हा जो प्रोजेक्ट होता हा एकतर कॉस्ट इफेक्टिव्ह होता. याच्यामध्ये एक सेल्को फाउंडेशन नावाची फाउंडेशन इन्व्हॉल्व होती बँगलोरची. त्यांना हवं होतं की गरीब लोकांना सुद्धा नैसर्गिक घरं मिळावी. इट इज नॉट समथिंग की फक्त श्रीमंतांची मोनोपोली असं नाही आहे. तर त्यांना का नाही मिळावं, त्या हेतूने त्यांनी ते केलं. म्हणजे आपण जे कन्व्हेन्शनली बघतो की खिडकी एकच लेवलवरती आपल्याला दिसते, सगळे आर्किटेक्ट्सला माहीत असेल 1.2 मीटर्सची सिल हाईट, ती इमेज तोडून खिडक्यांबरोबर काय काय करू शकतो. आणि खिडकी फक्त उघडणारी किंवा स्लायडिंग नसून जाळीसारखी सुद्धा असू शकते. सो हा जो डिरेक्शन होता हा वेस्ट होता, तर इकडनं वारा चांगली यायची पण पाऊस सुद्धा यायचा. सो ती जाळी अशी प्लेस केली आहे की वारा तर येऊ देते पण पावसाला आत येऊ देत नाही. दुसरी जी फोटो आहे मधली, तिकडे आम्ही एक बे विंडो केलेली. बे विंडो इज अ विंडो जी आपल्या भिंतीपासून बाहेर जाते कॅन्टिलिव्हर होऊन. तर ती खिडकी आम्ही दिलेली किचनमध्ये, हे विचार करता की तिकडे बसून ते काहीतरी भाज्या कापतील. पण हे अडॅप्टिव्ह रियूज बघून आम्हाला खूप आनंद झाला की त्यांनी तिकडे शेल्फ्स टाकून अजूनही जागा क्रिएट केली. सो दिस इज द काइंड ऑफ इनपुट की म्हणजे क्लायंट सुद्धा कसे अशा आर्किटेक्चरमध्ये स्वतःचे इनपुट्स देतात आणि तो कसं निखरून येतो अजून. तिकडे पण म्हणजे की त्यांनी खालची खिडकी बंद ठेवली आहे बिकॉज ऑफ प्रायव्हसी रिझन्स, आणि वरची तरी सुद्धा ओपन आहे सो दॅट द व्हेंटिलेशन ते अफेक्ट होत नाही. आणि हा त्यांचा छोटासा किचन होता आणि त्या जाळीमधून जे आतमध्ये ऊन येतो आणि ते पॅटर्न्स जे क्रिएट होतात ते दिवसभरात खूप वेगवेगळे असतात. सो आपण खिडक्यांना म्हणजे एक एलिमेंट घेऊन सुद्धा किती गोष्टी करू शकतो. लो कॉस्ट हाऊसिंग, कॉस्ट इफेक्टिव्ह हाऊसिंग मध्ये सुद्धा ते फक्त असे ठोकळे दिसायची गरज नाही, दे कॅन बी ब्युटिफुल. ही जी घरं आहेत
ते लोकांच्या ऑक्युपेशनला सपोर्ट करते. तर एकीकडे शिवणकामाची मशीन होती, सो ती बसायची त्या खिडकीवर. दुसरी होती ती एम्ब्रॉयडरी करायची, सो ती बसायची त्या खिडकीजवळ. आणि तिसरी होती ती ऑटो रिक्षा चालक होती. सो तिचा घर असा होता की तिकडे थोडी जागा आम्ही सोडलेली प्लॉटमध्ये, जिकडे ती ऑटो पार्क करू शकते. सो असे हाऊ ऑक्युपेशन कॅन बी इनकॉर्पोरेटेड इन टू दी आर्किटेक्चर. म्हणजे घरात राहणाऱ्यांच्या व्यवसायाप्रमाणे घराची रचना आपण करायची. बरोबर. हा जो प्रोजेक्ट होता हा कोविड दरम्यान होता आणि इकडे पार्टिसिपेटरी प्लॅनिंग करणं थोडं कठीण होतं. तरी सुद्धा आम्ही ते प्रयत्न केला आणि ज्या लोकांनी सहभाग घेतला त्यांची घरं खूप सुंदर रीतीने उभरून आली. सो पार्टिसिपेटरी प्लॅनिंगमध्ये एक आर्किटेक्ट असतो. जनरली आम्ही मॉडेल्स घेतो आणि या मॉडेल्सवरती डिस्कशन्स होतात विथ द कम्युनिटी की तुम्हाला कुठे काय हवंय किंवा तुमच्या घरांमध्ये तुम्हाला कशा गोष्टी हवेत. सो तो डिस्कशनमुळे खूप सारे इनपुट्स येतात आणि ते इनपुट्स घेऊन मग आम्ही पुढे जातो. हा दुसरा एक प्रोजेक्ट आहे. हा प्रोजेक्ट आम्हाला ॲक्च्युली याच्यामुळे हडकोरचा नॅशनल अवॉर्डसुद्धा मिळालेला 2014-15 मध्ये. या प्रोजेक्टमध्ये जे क्लायंट होते ते कीर्तनकार होते आणि आमच्याकडे ॲक्च्युली आलेले दीपक गुप्ते नावाचे एक IITian. तर ते सर आलेले हे सांगता की इकडे पाण्याचा खूप प्रॉब्लेम आहे, तर तुम्ही काहीतरी इंटरव्हेन्शन करायला या. जो क्लायंट होता तो पाटील होता आणि तो कीर्तनकार सुद्धा होता आणि त्याचं घर म्हणजे तुम्ही गावात शिरलात तर पहिला घर यांचा आणि अशा पडीक अवस्थेत होता तो. सरांशी फंड घेऊन आणि त्याची मंजुरी घेऊन तो बोलला की मला इंदिरा आवास सारखं त्याच्या कॉस्टमध्ये मला घर हवंय, पण तितकं लहान नकोय, मला मोठं घर हवंय. तुम्ही देऊ शकाल तर या, नाहीतर यायची गरज नाही. सो आमचं जे कॉन्सेप्ट आम्हाला कॉलेजमध्ये शिकवलेलं की असे डिझाईन करा, असे कॉन्सेप्ट करा, ते सगळं म्हणजे तिकडेच वाया गेलं. तर कॉन्सेप्ट आमचं झालं की कॉस्टिंग कॉन्सेप्ट आहे. तर आता त्याला घेऊन आम्ही कसं एक मोठं घर या माणसाला देऊ शकतो. आता आम्हाला कॉलेजमध्ये शिकवतात की तुम्ही सॉफ्टवेअरवरती ड्रॉइंग्स करा, क्लायंटला असे प्रेझेंटेशन द्या. इकडे जाऊन मिस्त्रींना काही समजतच नाही आमच्या ड्रॉइंग्स. तर आम्हाला म्हणजे समजलं की लँग्वेज बॅरियर किती मोठा आहे विदिन द कन्स्ट्रक्शन इंडस्ट्री. तर तेव्हा आम्ही मॉडेल्सवरती आलो. इट वॉज अ व्हेरी रिमोट एरिया. तिकडे म्हणजे मी 5 मोड्स ऑफ ट्रान्सपोर्ट चेंज करून 5.5 तासानंतर पोचायची वन वे. आणि मी आणि अनुराधा याची बायको आम्ही हे दोघे मिळून 3 महिन्यात हे केलंय. सो डिझाईन पण असं करावं लागलं की मिस्त्रींसाठी सोपं जायला हवं, की म्हणजे त्यांना असं काही जास्त कठीण करायला दिलं तर वेळ पण जास्त जाणार, कॉस्टिंगवरती जाणार. तर 90 डिग्रीजवरती कमी स्पॅन्स घेऊन आम्ही असं एक घर प्लॅन केला. अँड दिस इज द फिनिश. तर आता याच्या अगोदरचा फोटो आणि याच्यामध्ये जे काही तुम्हाला अंतर दिसतंय ते फिनिशिंग आहे. तर फिनिशिंगसाठी आम्ही जास्त इगो न धरता आम्ही सांगितलं की तुम्हाला काय आवडतं ते तुम्ही करा. त्यांनी मस्त माती आणि चुना घेतला, त्यांनी पूर्ण लिंपून घेतलं अँड दे वर व्हेरी हॅपी. कारण आपलं घर म्हणजे आपले चॉईसेस त्याच्यावरती रिफ्लेक्ट व्हायला हवेत. की जर मला ब्लू कलर करायचं आहे तर ॲज आर्किटेक्ट मी म्हणेल की अरे नाही शी ब्लू कलर कोण करते, इतकं डार्क ब्लू रेड. ते बोलले की आम्हाला जे करायचं आम्ही ते करू आणि आम्ही त्यांना परवानगी दिली की बाबा तुमचं घर आहे, तुम्ही करा जे करायचंय. तर एका पॉइंट नंतर आर्किटेक्टला हे सुद्धा समजायला हवं की कुठे तुम्ही बॅकफुटला यायला हवं, सो दॅट द क्लायंट कॅन टेक इट अहेड फ्रॉम देअर. तुम्ही तिघेही क्रिएटिव्ह आहात, तिघेही एकत्र काम करताय, तर तुमची स्पेशालिटी काय असते? आम्हाला तिघांनाही आमचे प्लस आणि मायनस व्यवस्थित माहिती आहे. आणि क्लायंट बरोबर जेव्हा आमचा पहिला कॉल असतो तेव्हा आम्ही युजली तिघं एकत्र त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतो. तो कॉल चालू होतो आणि 1 मिनिटाच्या आत आम्ही एकमेकांना व्हॉट्सअप करायला सुरू करतो की शार्दूल हा प्रोजेक्ट तू घ्यायचा, कारण हे क्लायंटचं तुझ्याबरोबर व्यवस्थित पटेल, माझ्याबरोबर पटणार नाही. क्लायंट असे फार जास्त आर्टिस्ट बॅकग्राऊंडमधनं वगैरे असेल, मग शार्दूल अरे प्रतीक तू कर, तू त्यांच्याबरोबर डायलॉग करू शकतोस. पण एखादा समजा खूप टेक्निकल बॅकग्राऊंडचा माणूस असेल तर मग शार्दूल आम्ही म्हणतो की शार्दूल तू हँडल कर, कारण की तुझं टेक्निकली खूप चांगलं आहे. एखादा क्लायंट असा असेल की जो खूप गोंधळलेल्या अवस्थेमध्ये असेल, मग विनीताला आम्ही देतो तो प्रोजेक्ट, कारण विनीता काउन्सिलिंग खूप चांगलं करू शकते आणि ती स्ट्रेट फॉरवर्ड डिसिजन देते त्यांना की नाही हे असं करायचं. एक गोष्ट आहे की आमची तत्व एका दिशेला जातात. काम करण्याच्या पद्धती फार वेगवेगळ्या असल्या तरी सुद्धा. आता मला इलस्ट्रेशन्स करायला खूप आवडतं, त्याचबरोबर मला गावातल्या लोकांबरोबर पार्टिसिपेटरी कम्युनिकेशन करायला खूप आवडतं.
तर मोस्ट ऑफ द टाइम ही जबाबदारी माझ्यावर दिली जाते की प्रतीक तू गावातल्या लोकांशी बोल, तुला त्यांच्याशी चर्चा करावी लागेल किंवा एखादं गोष्ट चित्रातून ती एक्सप्लेन करायची असेल तर मग माझी चित्र तिथे पुढे येतात. भाषेवर प्रभुत्व खूप चांगलं असल्यामुळे शार्दूल खूप जास्त ते टेक्निकल अनालिसिस करणं आणि त्याच्याबद्दल हे करणं. तर मला तरी वाटतं की यात आता मला इतकी अंगवळणी पडलेल्या आहेत या गोष्टी की ही तत्व आम्ही अशा पद्धतीने ब्रिंग इन करतो. तुम्ही मतभेद कसे डील करता? आम्ही भांडतो. भांडता? आम्ही भांडतो. आमचं आधीपासून ठरलंय की ती दोघं भांडले आणि तिसरा जो असेल त्याचा ऐकायचा. जास्त करून माझं आहे. हा, तर हे आम्ही आम्ही जास्त दोघं भांडत राहतो. ह्या सगळ्या कामामधून तुम्हाला ॲज प्रोफेशनल्स आणि ॲज ह्युमन बिंग्स काय मिळतं? दीदी कॉन्ट्रॅक्टर नावाच्या एक खूप मोठ्या वास्तुविशारद होऊन गेल्या. दीदीनी मातीच्या बांधकामामध्ये फार मोठं योगदान दिलेलं आहे भारतामध्ये. त्या जर्मनीच्या होत्या पण भारतात त्यांनी काम केलं. तर त्यांना भेटण्याचा एकदा योग आला होता. तेव्हा त्यांनी सांगितलं की प्रतीक, घर असतं ना, ही आपण वास्तू म्हणतो पण ते वास्तू नसतं, तुमच्या कुटुंबाचा एक भाग असतं. तुमच्या कुटुंबातला ते एक सदस्य असतं. ते रागवू शकतं, ते रुसू शकतं, ते आनंदी राहू शकतं आणि त्याच्यासाठी त्याच्याबरोबर कम्युनिकेशन होणं, संवाद होणं हे फार गरजेचं असतं. आणि तुम्ही जेव्हा त्या घराला ॲज अ सदस्य म्हणून वागवायला सुरुवात करता, म्हणजे आपण म्हणतो ना की मेंटेनन्स फ्री घर पाहिजे. आपल्या घरामध्ये रिलेशनशिप आपल्याला जर मेंटेन करायचं असेल तर कम्युनिकेशन करावं लागतं, एकमेकांना स्पर्श करावा लागतो, एकमेकांना आधार द्यावा लागतो. तसं घरालाही ती आवश्यकता असते. त्याच्यामुळे घरामध्ये जी आपण मेंटेनन्स फ्री करायला जातो घर, त्याच्याऐवजी जर आपण त्या घराचा मेंटेनन्स करायला लागलो तर ते घराचं आपल्याबरोबर एक खूप चांगलं नातं होतं. आपण आपल्या आयुष्यातले 90% डिसिजन हे घरात बसून घेतो, तर त्याच्यावर इम्पॅक्ट असतो त्या वास्तूचा. एक एपिसोड सांगते. गोष्ट अशी घडली की तो अवॉर्ड विनिंग जे प्रोजेक्ट होता तेव्हा मी मुंबईवरून यायची, करेक्ट. तर मी क्लायंटला जाताना सांगून जायचे की हे मटेरियल माझ्या नेक्स्ट व्हिजिटसाठी तुम्ही रेडी ठेवा. आणि ते त्यांच्यासाठी म्हणजे अर्ध्या तासाचा प्रवास जव्हारपर्यंत. तर जेव्हा मी नेक्स्ट टाइम आले तेव्हा या माणसांनी काही आणलेलं नव्हतं आणि मी 5 तास प्रवास करून आले फक्त त्याच्यासाठी. मी रागवून गेले तिकडनं. ठीक आहे, मी दुपारी निघाले 4 वाजता. एक जीप घेऊन पोचले एका ठिकाणी जिकडनं शेवटची बस माझी मिस झाली. आणि ते आले मागे मागे की ताई चला, परत चला, घरी चला, असं कसं तुम्हाला अर्ध म्हणजे कुठे जंगलात सोडू. तिकडे माझं राग काही कमीच होईना. तिकडे एक आजोबा आजी होते, त्यांची पण बस सुटलेली. मी त्यांना विचारलं, आजी मी तुमच्या घरी येऊ का? ते बोलले ये. मी गेले त्यांच्या घरी. म्हणजे तुम्ही सोशल सिक्युरिटी बघा की किती जास्त आहे आणि लोकांची मनं किती मोठी आहेत. त्यांनी जेवण केलं, माझी झोपण्याची सोय केली, सकाळी मला बसस्टँडपर्यंत सोडून पण दिलं आणि मग मी परत आले घरी. मला ही सिक्युरिटी मुंबईमध्ये किंवा कोणत्याही शहरामध्ये मिळत नाही. आणि हा मोकळेपणा की म्हणजे ॲज अ सिंगल फिमेल मी तिकडे जाऊन हे सगळं डिसिजन रागामध्ये सुद्धा घेऊ शकले कारण मला माहीत होतं इट इज सेफ. तर हे आपण किती ठिकाणी करू शकतो. राईट. आपले गाव आहेत तसे आता, हा. तर त्यांना जपून ठेवायची गरज आहे. शार्दूल? आर्किटेक्चर कॉलेजमध्ये ना सांगितलं जातं की घर बनवायला हे मटेरियल लागतं, हे लागतं, हे लागतं. पण एक कधीच सांगत नाहीत ते म्हणजे चांगलं आर्किटेक्चर घडवायला चांगला समाज लागतो. आर्किटेक्चरमध्ये जितके मटेरियल आणि लेबर गरजेचे आहे तितकाच समाज गरजेचा आहे आणि आज तो घटक आपल्या आर्किटेक्चरमधून नाहीसा झालेला आहे. गावामध्ये अजून आहे. म्हणजे आता गावामध्ये जर एखादं घर बनवायचं आहे, आता हे पळसुंडाचं घर जे दाखवलं जगन्नाथ पाटलांचं घर, त्याच्यामध्ये जी घरात लाकडं होती त्यांच्या आजोबांनी लावलेली झाडं होती, तर त्यांना ती फुकट मिळाली. स्किल्ड लेबर सोडला म्हणजे राजमिस्त्री सोडला तर बाकी सगळे गावातली लोक मदत करायला येतं कारण जगन्नाथ त्यांच्या घरी मदत करायला गेला होता घर बनवायला, बरोबर. मग त्याचं ते लेबर फुकट गेलं. जगन्नाथनी स्वतः माती त्याच्या शेतातून आणली कारण माती राखवलेली होती त्यांनी बऱ्याच जनरेशन्सची. तो हा सगळा जो समाज बांधलेला आहे गावामध्ये तो आर्किटेक्चरमध्ये मिसिंग आहे आता. आणि तो आम्ही आमच्या प्रॅक्टिसमधून कसा तरी इकडून तिकडून बांधायचा प्रयत्न करतोय. हे जे सामाजिक कार्य आहे हे आता आर्किटेक्चर किंवा आर्किटेक्टची वृत्ती ही फार डॉमिनन्सची असते की तुम्ही जेव्हा एका साईटवर जाता इकडे मी काहीतरी घडवणार आहे हा फिलिंग येतो आणि इट्स अ व्हेरी गुड फिलिंग टू हॅव की माझ्यामुळे इकडे काहीतरी बांधकाम होणार आहे. ते बाजूला ठेवून पहिले तुम्ही आजूबाजूची जागा बघा, तिकडचा समाज बघा, तिकडचा निसर्ग बघा आणि मग ते घर बांधा. आणि बांधताना सुद्धा
घर पटकन बांधलं पाहिजे, घर मेंटेनन्स फ्री व्हायला पाहिजे, ही जी कल्पना आहे. उदाहरण आम्ही नेहमी मॅगीचं देतो. तुम्ही मॅगी 2 मिनिटात बनवता, पण त्याच्यात न्यूट्रिशन 0 असतं. तेच तुम्ही माझी आजी आणि पणजी, आमच्याकडे पालघर जिल्ह्यात रवळी म्हणून एक केक असतो, जो मातीच्या मटक्यात ओव्हरनाईट बनतो. म्हणजे संध्याकाळी मिक्स ठेवायचा आणि रात्रभर नेक्स्ट दिवशी खायचा तो. पण त्याची चव आणि त्याचं न्यूट्रिशन हे कित्येक पटीने जास्त आहे. म्हणजे स्लोनेस इन एव्हरीथिंग. तसंच मातीचं बांधकाम, सिमेंटचं बांधकाम 1 दिवसात चुकतं. नंतर आपल्याला फक्त पाणी द्यायला लागतं त्याला. पण मातीचं बांधकाम हे 3-4 दिवस तिथपर्यंत तुम्हाला विचार करण्याची, त्या मातीला आकार देण्याची संधी असते. सो त्या स्लोनेसमुळे फार तुम्ही क्रिएटिव्ह होऊ शकता. आणि हा स्लोनेस निघून चाललाय आर्किटेक्चरमध्ये. सगळं फास्ट पाहिजे लोकांना. हा, म्हणजे हा जो स्लोनेस ज्याला तू म्हणतोयस ना, संगीताची भाषा वापरायची तर तो ठहराव, ग्रॅव्हिटास. करेक्ट. तर तो ठहराव असणं, तर जीवनातलाच ठहराव कमी होतोय. पण आर्किटेक्चर मधून कदाचित तो ठहराव पुन्हा एकदा शोधण्याची आणि मिळण्याची शक्यता खूप आहे. तुम्ही कशाला कंपनीचं एक्सपान्शन मानता? आय थिंक जास्त कम्युनिटीज जुडले आमच्याशी, दॅट इज अन एक्सपॅन्शन. कारण आपण माणसांबरोबर जर एकत्र वरती गेलो तेव्हाच आपण वरती जाऊ. फक्त एकटे आपण वरती जाऊ शकत नाही. मी पंजाबी आहे, तर आमच्या इकडे वंड छक्को, वी से दिस, म्हणजे की तुम्ही शेअर करून खा. जे पण खाताय ते सगळ्यांना इक्वली शेअर करा आणि मग खा. असं नाहीये की मला भेटलं तर टाकलं, नाही. सो हे कॉन्सेप्ट आपल्याला कम्युनिटी आर्किटेक्चरमध्ये सुद्धा आणायची खूप गरज आहे. दॅट इज एक्सपान्शन. बरोबर. फॉर यू एक्सपान्शनसाठी तुमच्याकडे एक विजन असतं आणि तुम्ही त्याच्या दिशेने जात असतात. आणि आमच्यासाठी असं होतं की आत्ता आमच्या संपर्कामध्ये अशीच लोक येत आहेत की जी आम्हाला उलट मदतच करतात की चला चला आपण त्या दिशेनेच जाऊया. आमच्यासाठी अजून एक महत्त्वाचं असं गोष्ट आहे की वास्तुकला ही एक प्रोफेशन नुसतं राहिलेलं नाही आहे. कारण जेव्हा आम्ही वास्तुकला एक्सप्लोअर करायला सुरुवात केली त्यावेळी आम्हाला समजायला लागलं की अरे याचे कितीतरी लेयर्स आहेत. म्हणजे त्याच्यामध्ये समाज इन्व्हॉल्व्ह होतो, त्याच्यामध्ये वेगवेगळे मटेरियल आहेत, नैसर्गिक साधनं आहेत, त्याचा पर्यावरणावर एक इम्पॅक्ट आहे. जेव्हा आम्ही आर्किटेक्चर क्षेत्रामध्ये आलो, जसं संत तुकाराम महाराज म्हणतात की देव पावायासे गेलो आणि देव होऊनची ठेलो, तसं आम्ही आर्किटेक्चर एक्सप्लोअर करायला गेलो. आता तो आमच्या जीवन जगण्याचा एक भाग झालेला आहे. मला वाटतं हेच एक्सपान्शन आहे खऱ्या अर्थानं. कारण एक्सपान्शन याला जर आपण क्वालिटेटिव्हली, गुणवत्तेच्या दृष्टीने पाहिलं तर आपल्या लक्षात येईल की आपल्या दृष्टिकोनाचा विस्तार हा विस्तार आहे. आपल्या सारखे विचार करणारे लोक जोडलं जाणं हा विस्तार आहे. आपल्या अनेक कौशल्यांना इतरांच्या कौशल्यांची जोड मिळणं हा पण विस्तार आहे. आणि ही विस्ताराची व्याख्या ही खरं तुमच्या कंपनीशी जास्त अनुरूप आहे. कारण तू आता म्हणालास त्याप्रमाणे तुमची कंपनी नेहमीच्या नफा तोट्याच्या पलीकडे जेव्हा स्थापन झाली तेव्हाच गेली होती. प्रतिसाद असा शब्द तू वापरला होतास, तो मला खूप आवडला, की आर्किटेक्चरला प्रतिसाद द्यायचा आहे. मग तो त्या क्लायंटच्या मनाला द्यायचा आहे. ज्या भूभागावरती आपण घर उभं करणार त्या सृष्टीला प्रतिसाद द्यायचा आहे. आपल्याबरोबर काम करणाऱ्या वेगवेगळ्या कौशल्य असलेल्यांना द्यायचं आहे. सगळ्यांना प्रतिसाद देत पुढे जाणं हे एक आम्हाला खूप शिकण्यासारखं मिळालं. घराला सदस्य म्हणून पहा हे एक फार छान आम्हाला मिळालं. घराबरोबर असलेलं आपलं नातं आणि घर जणू काही एक व्यक्तिमत्व घेऊन येतं. ते व्यक्तिमत्व त्याला देणं आणि त्याचा विकास करणं ही सुद्धा घरात राहणाऱ्या सगळ्यांचीच जबाबदारी नाही का? तेव्हा आपण जसं मुलांचा व्यक्तिमत्व विकास म्हणतो तसा घरांचाही व्यक्तिमत्व विकास असतो हे आम्हालाच कळलं. आणि घर बांधणी आणि समाज बांधणी यांच्यामधलं नातं सापडलं. आम्हाला असं वाटायचं की आर्किटेक्ट म्हणजे कोण, की ते निळ्या रेषांचा एक कागद असतो आणि त्याच्यावर सांगतात ही बेडरूम, हा हॉल, आणि आमच्या डोळ्यासमोर काहीच येत नाही, फक्त पर स्क्वेअर फूट येतो. कारण आम्हाला नेहमी पर स्क्वेअर फुटाची किंमत दिसते आणि तुम्हाला त्यामध्ये एक अवकाश दिसतो. त्या अवकाशामध्ये राहणारी माणसं दिसतात. त्या माणसांचं स्वतःबरोबरचं, अवकाशाबरोबरचं, निसर्गाबरोबरचं नातं दिसतं. आणि मला वाटतं दिसणंच
तुमच्या व्यवसायाचा श्वास आहे.